तर आता समजा आपल्या म्हणजे समोर असा एखादा विद्यार्थी आहे की त्याला खरंच सक्सेसफुली चांगल्या इंजिनिअरिंग टॉप कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं आहे किंवा ॲटलिस्ट टायर 1-2 कॉलेजला जायचं आहे. अशा विद्यार्थ्याने खरंच 11वीपासून कसा मॅथ्सचा अभ्यास केला पाहिजे म्हटलं. बऱ्यापैकी आता यूट्यूबवरती तर सगळंच आता तुम्हाला पण माहिती आहे भरपूर सगळं लर्निंग आहे. मग फिजिकल टीचरच का? एक 10-12 वर्षापूर्वी माझ्याकडे 2 विद्यार्थी होते. बरं. त्यांना ऐकू येत नव्हतं बिलकुल. अच्छा. बिलकुल नाही. मग ते मी जे बोलतो, हातवारे करतो शिकवताना, माझे चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन आणि बोर्डावर जे लिहितो, त्या 3 गोष्टीतनं ते समजून घ्यायचे आणि त्यांनी चांगले मार्क पण घेतले. बापरे! असं नाही की म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. आणि सर मॅथमॅटिक्स जर आपण म्हटलं तर विद्यार्थ्यांनी खरंच किती वेळ प्रॅक्टिस केली पाहिजे? मॅथ्स तर मुळात कसं आहे की मॅथ्स हे इंग्लिशमध्ये पण नाही आणि मराठीमध्ये पण नाही. बरं. मुळात मॅथ्सची लँग्वेज आहे ग्रीक. जनरली कुठल्याही अकॅडमी किंवा कुठलाही क्लास काय करतो की त्या 20% मुलावरच फोकस करतो, कारण ते रिझल्ट देणारे आहेत. बरोबर. ते त्यांचं नाव मोठं नाव होतं आणि त्यांच्यावर जास्त मेहनत घ्यायची गरज नाही, कारण ते सेल्फ मोटिवेटेड आहे. मुळातच हुशार त्याला टच केलं समजा, त्याला फक्त एवढं कर म्हणलं की त्यांनी लगेच करतो. पण मग सर यामुळे तर त्या विद्यार्थ्याचं नुकसानच होत असणार ना. संपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी द सारिका शो या यूट्यूब चॅनलला आत्ताच भेट द्या.